श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 9 एप्रिल, वार मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. हा दिवस अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाडवा ही जी तिथी आहे तर ही तिथी 3.5 मुहूर्तांपैकी एक मानली जाते. म्हणून या दिवशी सोने, चांदी त्याचबरोबर नवीन वस्तूंची खरेदी केली जाते, घराची खरेदी केली जाते, वाहन खरेदी केली जाते, नवीन व्यवसायाची सुरुवात सुद्धा केली जाते. सगळी महत्त्वाची कामे या दिवशी केली जातात. मराठी कॅलेंडरनुसार हा वर्षातील पहिला दिवस मानला जातो. या दिवशी आपण गुढी उभारत असतो, गुढीची पूजा करत असतो. असं म्हटलं जातं की या दिवशी आपण ब्रह्मदेवाचा ध्वज म्हणून गुढी उभारत असतो आणि हा पाडवा आपण साजरा करत असतो. गुढीपाडवा या सणामागे अनेक कथा सांगितल्या जातात. असं म्हणतात की याच दिवसापासून ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करण्यास सुरुवात केली होती, म्हणून हा दिवस जो आहे तर तो साजरा केला जातो. त्याचबरोबर असंही म्हटलं जातं की याच गुढीपाडव्या दिवशी प्रभू श्री रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण हे अयोध्येमध्ये परत आले होते आणि तो दिवस लोकांनी गुढी उभारून साजरा केला होता. त्याचबरोबर या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने आपल्यावर वर्षभर कोणतंही संकट येणार नाही, आजारपण, अडचणी येणार नाहीत आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर पहा, हा जो उपाय आहे तो घरातील अगदी लहान मुलांपासून ते घरातील मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी हा उपाय करायचा आहे. वर्षातून एकदाच हा उपाय आपल्याला करता येतो आणि जर आपण नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा उपाय केला तर आपली आर्थिक भरभराट होते. त्याचबरोबर आपल्यावर कोणतंच संकट येत नाही, कुठल्याही अडचणी येत नाहीत, कुठल्याही प्रकारचं आजारपण, रोग जे आहे तर ते आपल्याला लागत नाहीत. त्याचबरोबर आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुम्ही ही वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकली तर नक्कीच तुमच्या प्रयत्नाला, कष्टाला, मेहनतीला फळ हे प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना या पूर्ण होतील. त्याचबरोबर हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातून, तुमच्या घरातून सर्व गरिबी, दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल. तर त्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तसेच हा उपाय केल्याने आपल्याला काही नजर दोष लागलेला असेल, करणी बाधा केलेली असेल तर ते सुद्धा नष्ट होईल. यामुळे तुम्हाला अगदी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे हा उपाय करण्यासाठी आणि उठल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व नित्यक्रम आटोपल्यानंतर अंघोळीचं पाणी काढायचं आहे. अंघोळीचं पाणी काढल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं पंचगव्य जे असतं ते तुम्हाला घ्यायचं आहे. आता पंचगव्य हे 2 प्रकारचं असतात. एक लिक्विड मध्ये असतं आणि दुसरं असतं ते म्हणजे पावडर मध्ये. आता तुमच्याकडे पावडर मध्ये असेल, पावडर स्वरूपात असेल तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ही पावडर पंचगव्य जे आहे तर ते काढून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी किंवा तुम्ही गुलाबजल सुद्धा टाकू शकता. तर त्याची पेस्ट बनवायची आहे. पाणी किंवा गुलाबजल टाकून तुम्हाला पेस्ट बनवायची आहे आणि हे जी पंचगव्याची पेस्ट बनवलेली आहे तर हे तुम्हाला तुमच्या संपूर्ण अंगाला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे कडुनिंबाचे पाने टाकायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला या पाण्याने अंघोळ करायची आहे. यानंतर पंचगव्य हे लिक्विड मध्ये असेल तर ते अंगाला लावायची गरज नाही, हेच तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. पंचगव्य लिक्विड मध्ये असेल तर ते डायरेक्ट तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि यानंतर थोडीशी कडुनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे आणि अंघोळ करायची आहे. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की पंचगव्य भेटणार नाही,
जर तुम्हाला पंचगव्य हा भेटलं नाही किंवा हा व्हिडिओ तुम्ही खूप लेट पाहिला तर तुम्हाला त्याच्या ऐवजी गोमूत्र टाकायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे. बघा, गोमूत्र हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच, म्हणून तुम्हाला पंचगव्य नाही भेटलं तर तुम्ही गोमूत्र हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. गोमूत्र हे तुम्हाला कुठेही भेटून जाईल. अगदी जिथे पूजेचं साहित्य भेटतं तर तिथे सुद्धा तुम्हाला हे सहज भेटून जाईल आणि पूजेच्या साहित्याच्या ठिकाणीच तुम्हाला पंचगव्य सुद्धा भेटून जाईल. जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथे सर्व काही भेटत असतं. पूजेच्या सर्व वस्तू ह्या तिथे भेटत असतात. आता पहा, अंघोळ करताना बरेच जण चुका करतात. तुम्ही कितीही उपाय केले, काहीही केलं तर तुम्हाला त्याचं फळ भेटत नाही. जर तुम्ही हा उपाय किंवा अंघोळ चुकीच्या पद्धतीने करत असाल तर तुम्हाला त्याचं फळ भेटणार नाही. अंघोळ करताना तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्या उजव्या खांद्यावरती पाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डाव्या खांद्यावरती पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला डोक्यावरती पाणी घेऊन स्नान करायचं आहे. या पाण्याने जर तुम्ही अंघोळ केली तर तुमचं शरीर जे आहे ते संपूर्णपणे शुद्धीकरण होत असतं. तुमच्या शरीराचे संपूर्णपणे शुद्धीकरण होतं. तुम्हाला काही दोष लागले असतील, काही नकारात्मकता असेल तर ती सुद्धा निघून जाते. त्याचबरोबर वर्षभर तुमच्यावर कोणतंही संकट येत नाही, आजारपण आपलं निघून जातं, सर्व अडचणी दूर होतात. यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. जेव्हा आपल्यामधील असलेली नकारात्मकता निघून जाते तेव्हा लक्ष्मी ही आपल्याकडे स्वतःहून येत असते. आपल्याकडे लक्ष्मी आकर्षित होत असते. यामुळे आपली गरिबी, दरिद्री ही निघून जाते. यामुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता ही अंघोळ करत असताना तुम्हाला एका मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे. या मंत्राचा जप करत तुम्हाला हे स्नान करायचं आहे. कारण आपण गुढीपाडव्याच्या दिवशी आपण भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करत असतो. यामुळे आपल्याला हे स्नान करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला अंघोळ करायची आहे, स्नान करायचं आहे. आणि पहा, घरातील सर्व सदस्यांनी आपल्याला हा उपाय करायचा आहे. वर्षातून फक्त एकदाच हा उपाय करता येणार आहे. यामुळे सर्वांनी हा उपाय करायचा आहे. तर जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.